नमस्कार, माझं नाव नीरज लुनावत आहे. मी AI इंडिया इनोव्हेशन्स आणि लोगस LLC ऑस्टिन टेक्सास या कंपनीचा फाउंडर आणि CEO आहे. आज AI इंडिया इनोव्हेशन्स मॅन्युफॅक्चरिंग, हेल्थ केअर, फार्मास्युटिकल, BFSI अशा वेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करते. आजवर आम्ही 100 पेक्षा जास्त सॉफ्टवेअर सोल्युशन्स 50 पेक्षा जास्त कंपन्यांना 7 पेक्षा जास्त देशांमध्ये दिले आहेत. AI इंडिया इनोव्हेशनची सुरुवात 2020 मध्ये झाली. गुढीपाडव्याचा तो दिवस, ज्या दिवशी आम्ही आमच्या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. त्यापासून आजपर्यंत आम्ही AI मध्ये वेगवेगळे सोल्युशन्स बनवतो. तसं बघायला गेलं तर सर, मी मूळचा शिरूर कासार तालुक्यातला आहे. बीड जिल्ह्यामध्ये शिरूर कासार एक छोटंसं गाव आहे मराठवाड्यातला, तिथलं मी आहे. आणि कंपनीची सुरुवात ही कोविडच्या काळात झालेली. म्हणजे मला आजही आठवतं, गुढीपाडव्याचा दिवस होता. त्यावेळी मोदीजींनी एक दिवस लॉकडाऊन दिला होता आणि मग एक आठवडा झाला आणि मग ते कंटिन्युअस वाढत गेलं. त्या काळात आम्ही AI इंडिया इनोव्हेशनची सुरुवात केली. सुरुवातीला आम्ही आमचं जे पहिलं सॉफ्टवेअर सोल्युशन बनवलं होतं ते सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी आणि मास डिटेक्शनसाठी एक AIचं सॉफ्टवेअर सोल्युशन बनवलं होतं, जे की भारतात आमच्या कंपनीने पहिल्यांदा बनवलं होतं. आणि जगात आमची तिसरी कंपनी होती ज्यांनी असं काहीतरी नवीन सोल्युशन डिझाईन केलं होतं. सुरुवातीच्या काळात AI 2020च्या काळात वगैरे एकदम नवीन होतं. म्हणजे AI मध्ये काय होतं काय नाही इथपासून आम्हाला लोकांना एक्सप्लेन करावं लागायचं. सुरुवातीच्या काळात AI काय आहे हेच सांगणं आम्हाला चॅलेंजिंग होतं. पण जसं ChatGPT आलं तसं लोकांना कळायला लागलं की AI काय आहे. पण मग सुरुवातीच्या काळात लोकांना असं वाटायचं की ChatGPT म्हणजेच AI. पण मग असे वेगळे चॅलेंजेस यायचे, जसे की टीम बिल्डिंग हे वन ऑफ द चॅलेंज होतं. तर आत्ताच्या काळात आम्ही एक चॅलेंज जे बघतो किंवा ते सुरुवातीला होतं की AI ही इव्हॉल्विंग फील्ड आहे. रोज नवीन संशोधन होतात, रोज नवीन गोष्टी येतात. तर कंटिन्युअस लर्निंग करावं लागतं आणि कंटिन्युअस नवीन गोष्टी शिकाव्या लागतात. हे वन ऑफ द आम्हाला चॅलेंज आहे या क्षेत्रामध्ये. AI इंडिया इनोव्हेशन चालू करण्यामागचा मूळ विचार हा होता की आम्हाला AI मध्ये नवीन सोल्युशन्स बनवायचे होते आणि आम्हाला AI फॉर गुड यूज करायचं होतं. म्हणजे नुसतं AI नव्हतं बनवायचं, तर AI फॉर गुड, म्हणजे AI जे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करेल. म्हणजे कसं, AI टू सेव्ह इलेक्ट्रिसिटी, AI टू मेक दिस प्लॅनेट बेटर प्लेस फॉर लिव्हिंग. आणि AIचा आपल्याला आपल्या कल्पकतेनं, AIचा आपल्या विविध कौशल्यानं चांगल्या गोष्टीसाठी कसा वापर करता येईल, हे आमचं एक ध्येय होतं. आणि जसं कंपनीचं नाव तुम्हाला सुचवतं, AI इंडिया इनोव्हेशन्स, तर आम्हाला या AIच्या रेसमध्ये कुठेतरी आपल्या कंट्रीला रिप्रेझेंट करायचं होतं. तो आमचा विचार होता. असे बरेच आमच्यासाठी टर्निंग पॉइंट होते. पण आमच्यासाठी वन ऑफ द टर्निंग पॉइंट हा होता की आम्ही हेल्थ केअरमध्ये एक्सप्लोअर करायला सुरू केलं. आणि आम्हाला तिथंच ज्यावेळेस आम्हाला आमच्या कस्टमर्सनी सांगितलं की आमच्या AI सोल्युशन्समुळे त्यांना कसा बेटर इम्पॅक्ट होतोय, तो आमच्यासाठी एक फार मोठा पॉइंट होता. असतं की एखाद्या आईला जर तुम्ही विचारलं की तुमचा आवडता मुलगा कुठला, आईला तर सगळेच सेम आहे. तसं आमच्यासाठी सगळे प्रोजेक्ट म्हणजे बेस्ट आहेत आमच्यासाठी. पण ज्यावेळी आम्ही AIचा वापर आपल्या संरक्षण दलासाठी करू शकलो आणि आम्हाला भारतीय लष्करातल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही जे करताय त्यामुळे आम्हाला काहीतरी मदत होते, तर लष्करासाठी आम्ही AIचा चांगल्या दृष्ट्या वापर करू शकलो, हे आमच्यासाठी एक फार मोठं विन होतं. आणि सुरुवातीपासूनच आमच्या देशात आम्हाला देशासाठी काम करायचं होतं. तर त्यामध्ये आम्हाला असं वाटलं की आपण काहीतरी करतोय. शेवटी आज जर तुम्ही AIच्या ह्या जागतिक स्पर्धेमध्ये बघितलं तर अमेरिकेनं त्यांचं Fable 5 मॉडेल बॅन केलं.
डोनाल्ड ट्रम्पनी सांगितलं की आपण सर्व क्लाउड वापरतो. क्लाउडमध्ये फॅबल 5 एक नवीन मॉडेल आलं होतं एआयचं. आणि अमेरिकेनं डोनाल्ड ट्रम्पने अचानक सांगितलं रात्री, फॅबल 5 उद्यापासून बंद. सगळ्यांना ते वापरायचं बंद झालं. आम्ही काय करू शकलो? आम्ही निषेध नोंदवला, ट्विटरवर गेलो, काही रिट्विट्स केले, काही लोकांनी कमेंट्स केल्या, पण ह्याच्या पुढे आम्हाला करता काय आलं? आमचा विचार जो आहे, आपला डेटा, आपलं इंटेलिजन्स, हा आमचा एआय इंडिया इनोव्हेशन्सचा एक मोटो आहे. तर तो आम्हाला असं वाटतं की आपल्या देशाचा जो डेटा आहे तो आपल्या देशामध्येच राहिला पाहिजे आणि आपल्या देशाची माहिती आपल्याकडेच असायला हवी. की आपण काहीतरी बनवतोय आणि ते दुसऱ्या देशातलं कुठलं तरी इलेक्ट्रॉनिक्स मार्केट आहे किंवा ते इलेक्ट्रॉनिक्स मध्ये महासत्ता आहेत आणि ते आपले कॅमेराज कंट्रोल करतायत, ते व्हायला हवं नाही. त्यामुळे आम्हाला भारतीय डेटामध्ये आणि भारतीयांच्या भाषांमध्ये हे करायचंय आणि आम्ही ते आता समृद्धपणे करतोय. म्हणजे आपण जर बघायला गेलो तर भारतीय भाषांमध्ये किती ज्ञान लपलेलं आहे. आपल्या भाषांमध्ये, आपल्या पुस्तकांमध्ये, आपल्या वेदांमध्ये, आपल्या भाषांमध्ये कितीतरी वेगळं ज्ञान लपलेलं आहे. आणि आपल्या भाषांबद्दल आपल्याला बाहेरच्या देशातली येऊन व्यक्ती कोणीतरी सांगते किंवा ती आपल्या भाषेवर येऊन काहीतरी मॉडेल बनवते, हे कुठे आम्हाला पटत नाही बाबा. हे बात हजम नाही होती आम्हाला. तर मग आमचा हाच मोटो आहे की आपण आपल्या भाषेवर, आपल्या ज्ञानावर आपला स्वतःचा इंटेलिजन्स डेव्हलप करू. आणि त्यामुळेच आम्ही एआय इंडिया इनोव्हेशन्स मध्ये असे वेगवेगळे प्रकल्प राबवतो, जे की आपली भाषा, आपला डेटा आपण कसा समृद्ध करू शकतो. मला आजही आठवतं 2019 मध्ये सीओईपी मध्ये एक मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट मधले ग्रस्त आले होते. तर त्यांनी मला त्यावेळी सांगितलं होतं की डॉक्युमेंटेशन करा, तुम्ही जे करताय ना ते डॉक्युमेंट करा. आणि डॉक्युमेंटेशनचं तर महत्व एआय मध्ये फारच आहे. पण मी त्यावेळी मग ते ठरवलं, म्हणजे काहीतरी वाटलं की बाबा आपण डॉक्युमेंटेशन करायला चालू करायला पाहिजे, आपण जे शिकतो एआय मध्ये. आणि मी 2016 मध्ये एआय शिकलो होतो, तेव्हापासून बऱ्याच गोष्टी मी लोकांना हेल्प करायचो, फ्रीमध्ये सांगायचो. पण मग त्याचं घडलं असं, 19 फेब्रुवारी 2019 ला आम्ही शिवाजी महाराजांची जयंती साजरी करून घरी आलो. म्हटलं आता शिवाजी महाराजांचे विचार इतके मोठे आहेत, अशा महापुरुषांचं आपण 0.01% जरी काहीतरी आपण ह्यांच्याकडनं शिकलो तर आपण फार मोठं काही करू शकू. आणि हाच विचार घेऊन आम्ही एआय इंडिया कम्युनिटीची स्थापना केली. तुम्ही आजही जा, टेलिग्रामचा ग्रुप ओपन करा, तुम्हाला पहिली डेट दिसेल 19/2/19. ठीक आहे. तर त्या दिवशी आम्ही एआय इंडिया कम्युनिटीची स्थापना केली. आणि एआय इंडिया कम्युनिटीची स्थापना करण्यामागे हेतू असा होता की एआयचे रिसोर्सेस आपण टाकायचे आणि कंपाऊंडिंग इफेक्टने आपण लोकांसोबत नॉलेज शेअर करायचं. तुम्ही आजही बघा, तुम्ही ChatGPT वापरता, क्लाउड वापरता, जेमिनाय वापरता किंवा अजून वेगवेगळे टूल्स वापरता. पण बऱ्याच लोकांना हे कन्फ्युजन असतं, ChatGPT केव्हा वापरायचं, क्लाउड केव्हा वापरायचं किंवा जेमिनाय केव्हा वापरायचं. हाच प्रॉब्लेम एआय मध्ये पण बऱ्याच मोठ्या लेवलवर आहे. कुठल्या वेळेला कुठले टूल्स केव्हा वापरायचे, केव्हा कुठले फ्रेमवर्क्स वापरायचे, एआय लवकर कसं शिकायचं, एआय मध्ये करेक्ट रिसोर्सेस कुठले आहेत. कारण तुम्ही जर नुसतं एआय वर सर्च जरी केलं ना गुगलवर, तर तुम्हाला माहितीचा भडेमार सापडेल. म्हणजे इतके रिसोर्सेस आहेत, फार रिसोर्सेस आहेत. आणि नवीन लोकांना हे कन्फ्युज व्हायला होतं कुठेतरी. नवीन लोकांना काय घेतात, ज्यांना फार एक्सपिरियन्स आहे ना या फील्डमध्ये, ते लोक पण चक्क चुकीची माहिती वाचतात आणि बऱ्याच वेळेला त्यांना चुकीचं मिसगाईड होतं. तर मग एक क्युरेटेड रिसोर्सेसचा हा प्रॉब्लेम आहे, जो आम्ही एआय इंडिया कम्युनिटी थ्रू सॉल्व्ह केला. आणि आज जर तुम्ही बघितलं सर, तर ज्या माणसानं पायथन लिहिलं त्या माणसाशी आम्ही कनेक्ट झालो एआय इंडिया कम्युनिटीमुळे. ओपन सीबीच्या फाउंडरशी आम्ही कनेक्ट झालो. ओपन सीबीचे जे सीईओ आहेत सत्या मलिक, त्यांच्याशी आमचं 1-to-1 झालं. पायटॉश मध्ये जे मेन कंट्रीब्युटर आहेत त्यांच्याशी, ते आमच्या कम्युनिटीचे सदस्य आहेत. आज फॉर्च्यून 500 कंपनीज मधले बरेच टॉप एआय डेव्हलपर आपल्या एआय इंडिया कम्युनिटीचे सदस्य आहेत आणि ते ऍक्टिव्हली कंट्रीब्यूट करतात. आपल्या एआय इंडिया कम्युनिटीमुळे आपली ही जी एआय इंडिया कम्युनिटी आहे ना मित्रांनो, ही जगातली अग्रगण्य एआय कम्युनिटी आहे. आपण एक एआय जॉब्स म्हणून इनिशिएटिव्ह चालवतो. हा जॉब इनिशिएटिव्ह हा फ्री ऑफ कॉस्ट, नॉट टू प्रॉफिट इनिशिएटिव्ह आहे. हा इनिशिएटिव्ह मी एनव्हिडियाच्या किंवा मायक्रोसॉफ्ट अशा 5-7 कंपन्यांमधले जे टॉप लिडरशिप आहे, ते त्यांच्या कंपनीज मधले जॉब एआय जॉब्सवर पोस्ट करतात. आणि आम्ही सगळे मिळून एआय जॉब्स इनिशिएटिव्ह चालवतो, जिथे फ्री ऑफ कॉस्ट जॉब्स पोस्टिंग शेअर केल्या जातात.
AI साठी जे पण रिसोर्सेस लागतात ते शेअर केले जातात. जर तुम्ही AI मध्ये जॉब शोधत असाल, रिसर्च बघत असाल, इंटर्नशिप सर्च करत असाल किंवा AI रिलेटेड काही पण बघत असाल, तर तुम्ही ती कम्युनिटी किंवा तो ग्रुप नक्की जॉईन करा. हे फार व्यापक प्रमाणात बदलणार आहे. म्हणजे जनरेटिव्ह AI म्हणा किंवा AI एजंट्स म्हणा, हे ऐकून असं घाबरायचं वगैरे काही कारण नाही. असं आहे ना, की मायक्रोसॉफ्ट एक्सेल तुम्हाला माहिती आहे, टॅली तुम्हाला माहिती आहे. आज कॅल्क्युलेटर कोणाला नाही चालवता असं माणूस ते शोधून सापडेल. पण तुम्हाला माहिती आहे, हे ज्यावेळेस टेक्नॉलॉजी आलता ना, त्यावेळेस लोकांना असंच झालेलं जसं AI साठी झालेलं. त्यामुळे AI ला पहिली गोष्ट म्हणजे अजिबात घाबरून जाऊ नका. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कुठली? तुम्ही जो प्रश्न विचारलाय AI एजंटमुळे काय होईल? तर सर, हे सगळ्या गोष्टी बदलतायत. म्हणजे तुम्ही जर बघितलं, इंटरनेटमुळे आपल्याला माहितीचा ऍक्सेस भेटला, पण AI मुळे आपल्याला इंटेलिजन्सचा ऍक्सेस भेटतोय. AI मुळे आपल्याला बुद्धिमत्तेचा ऍक्सेस भेटतोय. तर गोष्टी बदलत आहेत सर. ओके. तर त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकानं AI टूल्स शिकले हवेत आणि AI एजंटचा तुमच्या कामात कसा वापर होईल हे तुम्ही बघितलं पाहिजे. सबंध जगाला भारतानं फार चांगल्या प्रतीचं सॉफ्टवेअर पुरवलं आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळात भारतातले काही कंपन्या, भारतातले डेव्हलपर्स सगळ्या जगाला चांगल्या लेवलचे AI एजंट्स पुरवतील. ठीक आहे. पण मला असं वाटतं की आपण त्यांनाच न पुरवता किंवा आपण नुसत्या सर्व्हिसेस न पुरवता आपण आपल्याकडे इनोव्हेशन्स केले पाहिजेत. आपण स्वतःचे AI एजंट बिल्डिंगचे प्लॅटफॉर्म्स ओपन केले पाहिजेत. आणि मला वाटतं हे कुठेतरी होत आहे आता. ज्या प्रकारे गव्हर्नमेंटचा सपोर्ट भेटतोय, ज्या प्रकारे गव्हर्नमेंट कम्प्युटेशनल क्रेडिट्स देत आहे, गव्हर्नमेंट बरेच काही काही इनिशिएटिव्ह घेत आहे, त्यामुळे हे कुठेतरी चांगल्या लेवलला होत आहे असं दिसतंय. पण ज्या पद्धतीनं चीन सारखा देश, जो की आपला एक पारंपरिक प्रतिस्पर्धी आहे, तो करतोय, त्या स्केलमध्ये आपण कुठेतरी थोडेफार मागे पुढे पडतोय आणि मला वाटतं ते व्हायला नाही हवंय. तर मला असं वाटतं आपल्या देशामध्ये आपल्या तरुणाईनं प्रत्येकानं AIचे ऍप्लिकेशन शिकले हवेत. प्रत्येकानं AI टूल्स वापरले हवेत आणि जे सॉफ्टवेअर्समध्ये आहेत, जे AI डेव्हलपमेंट करतात, त्यांनी नुसते डेव्हलपमेंटच न करता आपण कसे प्लॅटफॉर्म्स बनवू, आपण जागतिक दर्जाचे इनोव्हेशन्स कसे करू, ह्याच्यावर भर दिला पाहिजे. कारण आत्ता ही योग्य वेळ आहे. ही जर संधी चुकली तर परत संधी येणार नाही. तुम्हाला माहिती आहे, सुंदर पिचाई जे गुगलचे CEO आहेत, ते म्हणतात AI इज गोइंग टू बी नेक्स्ट इलेक्ट्रिसिटी. म्हणजे तुम्ही बघा AI किती मोठ्या प्रमाणात व्यापक बदल घडवेल प्रत्येक क्षेत्रामध्ये. आपल्या मानवाच्या तुम्ही जर उत्क्रांतीत बघितलं तर विजेचा शोध हा वन ऑफ द मेजर इनोव्हेशन आहे, राईट? तर आपण इंटेलिजन्स AI मध्ये वेगळे प्लॅटफॉर्म्स बनवले हवेत, इनोव्हेशन्स केले पाहिजेत आणि मला असं वाटतं की कुठेतरी ना आपण कॉपी बुक स्टाईल न करता किंवा एक्झाम ह्या ह्याच्यातनं अडकताना मुलांनी पुढे येऊन स्वतःचे स्टार्टअप्स केले पाहिजेत AI मध्ये. कारण AI मध्ये इतकी मोठी ग्रोथ आहे जी की आपल्या देशाला फार एका चांगल्या उंचीवर घेऊन जाऊ शकते. आणि मला असं पर्सनली वैयक्तिक असं वाटतं की आपल्या देशाच्या तरुणाईमध्ये फार मोठी ताकद आहे. ती आपण चांगल्या ठिकाणी वापरली केली पाहिजे. मला असं नाही वाटत की नोकरी हिरावली जाईल, पण नवीन संधी नक्की बनतील. म्हणजे ज्यावेळी कम्प्युटर चालते त्यावेळी लोक म्हणत होते की आता इतक्या लोकांचं काम जाणार, पण आज कम्प्युटरनं किती संधी निर्माण केल्या, राईट? तर मला असं वाटतं की AI कडे आपण ह्या दृष्टीने न बघता की माझा हा जॉब घेईल किंवा काय घेईल, त्याच्यापेक्षा आपण ह्याच्याकडे व्यापक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. AI टेक्नॉलॉजी प्रत्येकानं शिकली पाहिजे. AI मध्ये आपण मास्टरी घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण AI आपल्या रोजच्या कामात कसे वापरू ह्याकडे बघितलं पाहिजे. तुम्ही युट्यूबला जरी गेले तरी तुम्हाला हिंदीमध्ये, मराठीमध्ये बरेच रिसोर्सेस भेटतील जे वापरून तुम्ही AI चांगल्या लेवलला शिकू शकता. असं बघायला गेलं तर आता आम्ही फॉर्च्यून 500 कंपनी सोबत काम करतोय. आपण पुण्यामध्येही काम करतोय, आपण अमेरिकेमध्ये पण काम करतोय. अगदी अमेरिकेतल्या अग्रगण्य कंपन्यांसोबत आम्ही काम करतोय आणि आमचे कस्टमर्स तसे तुम्ही बघायला गेले तर आम्ही भारतीय म्हणजे इंडियन गव्हर्नमेंटच्या बऱ्याच कंपनी सोबत काम करतोय. प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण आम्ही बऱ्याच कंपनी सोबत काम करतोय आता. आमचा
तसं बघायला गेलं तर जो पोर्टफोलिओ आहे, आत्तापर्यंत आम्ही 50पेक्षा जास्त कंपनीसाठी AI स्वतःचं डेव्हलप केलंय आणि ते 7पेक्षा जास्त देशांमध्ये असं बनवलंय. टर्नओव्हर बद्दल प्रश्न निघालाय तर आता आमची वाटचाल ही करोडोंमध्ये आहे आणि आम्ही हळूहळू एक 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 संधी घेऊन पुढे जात आहोत. सुरुवातीला माझ्याकडे अशी काही इन्व्हेस्टमेंट नव्हतीच. तुम्हाला मी खरं सांगतो आमची सुरुवात कशी झाली. आमची सुरुवात झाली कंपनीची एका कन्स्ट्रक्शन साईटच्या ऑफिसमध्ये. म्हणजे एका कन्स्ट्रक्शन साईटमध्ये आमची सुरुवात झाली, नॉट ऑफिसमध्ये. आमचं ऑफिस एक कन्स्ट्रक्शन साईट होतं. म्हणजे एका साईडनं ऊन यायचं आणि मग दुसऱ्या साईडनं असं हे व्हायचं. तर आमची जी कंपनीची सुरुवात आहे ती आम्ही कन्स्ट्रक्शन साईटमधनं केलेली. तर मग तिथून सुरुवात केली. आज म्हणजे आमचं पुण्यामध्ये ऑफिस आहे, ऑस्टिनमध्ये आहे. तर तिथून करता करता आज आपल्याकडे 40पेक्षा जास्त लोक आमच्यासोबत काम करतायत आणि आम्ही 40 लोक मिळून प्रयत्न करतोय की आपण AI फॉर गुड कसं यूज करायचं, AI टू सस्टेन अ सेफर वर्ल्ड, हाऊ टू अचीव्ह दिस. आम्ही असं करतोय. तर ते शिवाजी महाराज माझ्यासाठी हे दैवत आहे. याचं कारण म्हणजे असं आहे की निनाद बेडेकरांचे मी व्याख्यान मला बऱ्याच वेळेला अटेंड केली. आणि तुम्ही आजही युट्यूबवर COEPतला 2014 मधला निनाद बेडेकरांचा व्हिडिओ पहा. ज्यावेळेपासून मी निनाद बेडेकरांना ऐकलं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सांगताना, त्यावेळेपासून माझ्या जीवनात फार बदल झाला. शिवाजी महाराजांना एक मॅनेजमेंट गुरु म्हणून ओळखलं जातं. तर त्यांनी जे स्किल्स दिलेत त्या स्किल्सवरच आम्ही आमच्या म्हणजे प्रयत्न करतोय त्यांच्या ह्याच्यावर जायचा. आणि शिवाजी महाराजांमुळेच मला असं वाटतं की काही गोष्टींमध्ये म्हणजे माझ्या जीवनात फारच पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला. मी त्यांच्याकडनं शिकलो बऱ्याचशा गोष्टी. तर छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्यासाठी एक दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, दुसरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी इतक्या कठीण प्रतिकूल परिस्थितीत इतका संघर्ष करून एक जगाला नवीन दिशा दाखवली. हे असे काही थोडे महापुरुषांच्या ज्या कथा आहेत त्या फार इन्स्पायर करतात सर. आणि अजून म्हणजे असं की सर मला जर कोणी सगळ्यात जास्त सपोर्ट जर कोणी केला असेल किंवा मला जर ऑलवेज कोणी चेअरअप केला असेल तर ते माझ्या वडिलांनी केलंय मला. म्हणजे सुरुवातीपासून कंपनीच्या जडणघडणीमध्ये त्यांनी फार मोलाची भूमिका वठवली आहे. अगदी आमची कंपनी सुरुवातीला प्रायव्हेट लिमिटेड सुरू झाली तर डायरेक्टर कोणाला घ्यायचं तर पहिली व्यक्ती कंपनीचे डायरेक्टर हे माझे वडील आहेत आणि दुसरी माझी आई. त्या दोघांनी मला फार सपोर्ट केला कंपनी ग्रो करण्यामध्ये. आणि मग माझा भाऊ छोटा जो की आज या जगात नाही आहे, पण त्याने पण आम्हाला कंपनी वाढवण्यासाठी सुरुवातीच्या काळात तो एक आमचा स्ट्रॉंग फाउंडिंग मेंबर होता कंपनीचा. त्यामुळे अशी हे भेटली. आणि महाराजांच्या कथा ऑलवेज इन्स्पायर करतात. महाराजांमुळेच जी एक ऊर्जा भेटली आहे त्यामुळे आम्ही इथं आहोत. आणि कंपनीमध्ये पण सर आम्ही महाराजांचे एक्झाम्पल्स वगैरे देतो. महाराज हे एक असं व्यक्तिमत्व होतं जे आपल्यामध्ये होते, त्यांच्यामुळे आपण फार काही करू शकलो आणि ते होते म्हणून आम्ही आहोत. हीच भावना आमच्या म्हणजे सगळ्यांच्या मनात आहे. रोल विचाराल ना तर हे सगळं टीम वर्क आहे. हे आम्ही सगळ्यांनी मिळून उभं केलंय. ठीक आहे. आणि मी नेहमी कंपनीमध्ये सांगतो की ही आपल्या सर्वांची कंपनी आहे. ही एका व्यक्तीची कंपनी नाही आहे. आपण सर्वजण करतोय त्यावेळी कंपनीमध्ये काही गोष्टी घडतायत. आणि जर आमच्या स्टाफमध्ये मी तर म्हणजे बऱ्याच वेळेला फार मोटिवेट होतो. आमच्या स्टाफमध्ये बरेच असे मेंबर आहेत ज्यांनी इतक्या हार्डवर्कमध्ये इतक्या एफर्ट्समध्ये कंपनीसाठी योगदान दिलंय. म्हणजे बऱ्याच लोकांनी फार प्रतिकूल परिस्थितीमध्ये येऊन कंपनीसाठी फार जास्त डेडिकेशन दिलंय. आम्ही ज्यावेळी कंपनीमध्ये तुम्ही विचारलं म्हणून सांगतो, आम्ही ज्यावेळेस कंपनीमध्ये हायरिंग करतो त्यावेळी आम्ही टेक्निकल नॉलेज हे नो डाऊट अबाउट इट वी हॅव आर वे टू चेक द पीपल्स टेक्निकल नॉलेज. आम्ही हँड्स ऑन ॲक्च्युअली त्यांचं चेक करतो. प्रोग्रॅमिंग किती त्यांना लेवलला येतं बघतो. आम्ही अगदी त्यांना स्वतःलाच प्रोग्रॅमिंग करायला लावतो पहिल्या राऊंड ऑफ इंटरव्ह्यूमध्ये. पण हे बघता ना कुठेतरी आम्ही त्यांना हे पण विचारतो, आम्ही कुठेतरी हे पण चेक करतो की त्यांचं कमिटमेंट किती आहे, त्यांचं डेडिकेशन कसं आहे, त्यांच्या ह्युमन क्वालिटीज कशा आहेत, ते लोक किती हॉनेस्ट आहेत, ते लोक काय विचार करतात, ह्या गोष्टींकडे पण आम्ही कुठे कुठे पाहतो.
आज सर आमच्याकडे असे लोक आहेत जे आमच्या कंपनीत एक इंटर्न म्हणून आलते आणि आज ते मोठे मोठे प्रोजेक्ट लीड करतायत आणि त्यांनी एक्झाम्पल सेट केले की एक छोट्याशा गावातला येऊन मुलगा, विदर्भातला, मराठवाड्यातला येऊन, जो अगदी मराठी मीडियम मधनं येतो आणि तो आज एका कंपनीमध्ये एक एआयचा पूर्ण प्रोजेक्ट हँडल करतो. त्याच्यासोबत बरीच लोक काम करतात आणि ते एका फॉर्च्यून 500 मधल्या एखाद्या मोठ्या कंपनीला डील करतायत. आमच्याकडे आम्ही तुम्हाला घडण्याचा आम्ही लोकांना नेहमी शिकण्याला प्रोत्साहन देतोच, पण त्यांचं व्यक्तिमत्व सर्व अंगाने कसं परिपूर्ण होईल यासाठी पण आम्ही प्रयत्न करतो. मला असं पहिलं सांगायचं आहे, म्हणजे एक तर मी 2 गोष्टी सांगेल. एक यंगस्टरला मेसेज देईल आणि ज्यांना एआय मध्ये काहीतरी करायचं, एआय शिकायचं, ज्यांना एआय शिकायचं आहे ना, त्यांनी एआयला अजिबात घाबरू नका. एआयला तुम्ही स्वीकारा. ओके, एआयला जर तुम्ही घाबरलात तर ते चालणार नाही. आणि एआय हे सोपं आहे. जितकं तुम्हाला ते जटिल किंवा जितकं तुम्हाला असं ते कॉम्प्लेक्स वाटतं तसं ते अजिबात नाही आहे. एआय टूल्स शिका. एआय जर तुम्हाला व्यवस्थित शिकायचं असेल आणि तुम्हाला लॉंग टर्म रेसमध्ये टिकून राहायचं असेल तर फाउंडेशन्स हे स्ट्रॉंग हवेत. जर तुम्हाला फाउंडेशन स्ट्रॉंग करायचे तर तुम्हाला प्रोग्रॅमिंग लँग्वेज चांगली आली पाहिजे. ओके, पायथन हे तुम्हाला चांगल्या लेवलचं आलं पाहिजे. मला असं वाटतं की प्रोग्रॅमिंग आणि मॅथमॅटिक्स ह्यांना अल्टरनेट नाही आहे. हे तुम्ही चांगल्या लेवलला शिकलं पाहिजे. आणि एकदा की तुम्ही ह्या गोष्टी शिकल्या की मग तुम्ही स्वतःचे प्रोजेक्ट्स बनवायला चालू करा. कम्युनिटीमध्ये कंट्रीब्यूट करायला चालू करा. तुम्ही तुमचे स्वतःचे प्रोजेक्ट गिटहबवर टाका. स्वतः नवीन नवीन प्रोजेक्ट्स, कॉम्प्लेक्स डेटावर काम करा. ते गिटहबवर पुश करा. कॅगल कॉम्पिटिशन्समध्ये भाग घ्या. हगिंग फेसेसवर तुमचे कंट्रीब्युशन दिसू दे. आणि हे सगळं जे घडतंय ते मीडियममध्ये ब्लॉगच्या माध्यमातून लिहा. ठीक आहे, आणि लिंक्डइनवर पण पोस्ट करत चला. तर तुम्ही असं हे जर अशा पद्धतीने तुम्ही पुढे जात राहिले तर मला वाटतं तुम्हाला कोणी थांबवू शकतं. आणि असं आहे की हे करता करता मला असं वाटतं की तुम्ही कुठे कम्युनिकेशन स्किल्सकडे पण आज लक्ष दिलं पाहिजे. शेवटचा जो तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला मेसेज काय द्यायचा आहे, तर मला असं वाटतं की आपल्या देशातनं बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपनी येणाऱ्या काळात घडतील, पण त्याच्यासाठी मला असं वाटतं ना की आपल्या महाराष्ट्रातनं, आपल्या मराठी भाषेतनं बऱ्याच गोष्टी पुढे येऊ शकतात. आपल्याला जे मराठी एआय बनवायचं आहे ते आपणच बनवू शकतो. ते कुठल्या दुसऱ्या देशातली मोठी कंपनी येऊन बनवते त्यात काही मजा येणार नाही. तर मला असं वाटतं की आपण आपल्या भाषेत आपल्या ज्ञानाचा चांगला वापर करावा. आणि मला नक्की खात्री आहे येणाऱ्या काळात आपल्या देशातनं बऱ्याच मोठ्या मोठ्या एआयच्या कंपनीज येतील. त्यामुळे स्टे हंग्री, स्टे फुलिश, इतकंच मी तुम्हाला सांगेल. मला असं वाटतं की एआय इंडिया इनोव्हेशन्सला एक ग्लोबल लेवलची कंपनी बनवणं हे वन ऑफ द प्रायोरिटी असेल. दुसरं मला असं वाटतं की आपल्याकडे एआय इकोसिस्टम एक चांगल्या लेवलची व्हायला पाहिजे, जी आपण स्टार्टअपच्या माध्यमातून, इनोव्हेशन्सच्या माध्यमातून करू शकतो. तर मला असं वाटतं की मला पर्सनली कुठं काम करायचं आहे, तर मला आपल्या इथली एआय इकोसिस्टम, एआय स्टार्टअप इकोसिस्टम, एआय इनोव्हेशन्स हे स्ट्रॉंग बनवण्यासाठी काम करायचं आहे. मी आत्तापर्यंत बऱ्याच लोकांना फ्रीमध्ये एआय शिकवलं. आजपर्यंत हजारो लोकांना मी एआय शिकवलंय. पण मला असं वाटतं की हा आकडा पुढे वाढत जावा. एआय ही नुसती टेक्नॉलॉजीच नसून हे एक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होणार आहे. आणि त्यामध्ये मला असं वाटतं की आपल्या देशातनं बरेच नवे इनोव्हेशन, स्टार्टअप्स, बरेच नवीन पेटंट्स, नवीन नवीन कॉन्सेप्टच्या पुढे येतील. त्यासाठी मला झोकून देऊन काम करायचं आहे.